नमस्कार श्रोते हो, आपण सर्व कुशल मंगल आहात अशी मी आशा करतो. आज आपण ऐकणार आहोत परिवर्तनी एकादशीची पौराणिक कथा. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला परिवर्तनी एकादशी असे म्हणतात. हिला पद्मिनी एकादशी, वामन एकादशी किंवा जलझुडणी एकादशी असेही नाव आहे. पूर्वी सत्ययुगात बलिप्रताप नावाचा एक अत्यंत पराक्रमी दैत्यराजा होता. तो बलाढ्य असूनही दानशूर व धर्मनिष्ठ होता. त्याने सर्व लोकांना सुख दिले. त्याच्या तेजाने तीनही लोक हादरली. तो इतका बलशाली झाला की त्याने इंद्र, देवगण व ब्रह्मा यांनाही पराभूत केले. पृथ्वी, स्वर्ग, पाताळ हे तीनही लोक त्याच्या अधिपत्याखाली आले. देवता दुःखी होऊन भगवान विष्णूकडे धावले. भगवान विष्णूंनी देवतांना आश्वस्त केले आणि सांगितले, योग्य वेळी मी त्याचे दर्प मोडीन. यानंतर भगवान विष्णूंनी वामन अवतार धारण केला. वामन म्हणजेच बटू, लहानचा ब्राह्मण मुलगा. ते कश्यप ऋषीच्या आश्रमात प्रगटले. देवगणांनी त्यांची स्तुती केली आणि त्यांना स्वर्ग परत मिळावा म्हणून विनंती केली. तेव्हा वामन देवता बरोबर राजा बलीच्या यज्ञभूमीत पोहोचले. राजा बली प्रचंड दानशूर होता. त्याने ब्राह्मणाला काय हवे ते विचारले. तेव्हा वामन म्हणाले, हे दानशूर राजा, मला फक्त 3 पावलाची जमीन द्या. राजा बली असला आणि म्हणाला, मुला, माझ्या यज्ञातून हवे ते माग, पण एवढ्याशा 3 पावलाची तुला काय साध्य होईल? वामनाने आग्रह धरल्याने बलीने प्रतिज्ञा केली. तेव्हाच वामनाने आपल्या आकार वाढून विराट रूप धारण केले. एका पावलाने त्याने संपूर्ण पृथ्वी व्यापली. दुसऱ्या पावलाने संपूर्ण आकाश व्यापले. तिसऱ्या पावलासाठी जागा उरली नाही. तेव्हा बलीने आपले मस्तक पुढे केले आणि म्हणाला, हे प्रभू, माझ्या डोक्यावर आपले 3रे पाऊल ठेवा. विष्णूंनी बलीच्या मस्तकावर पाऊल ठेवले आणि त्याला पाताळात पाठवले. परंतु बली हा अतिशय भक्त होता. त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन विष्णूंनी त्याला वर दिला. प्रत्येक वर्षी भाद्रपद शुक्ल एकादशीला मी क्षीरसागरातील निद्रेतून जागा होऊन तुझ्या राज्याला भेट देईन. हीच ती परिवर्तनी एकादशी, ज्या दिवशी भगवान विष्णू निद्रेतून वामन रूप धारण करून बलीला भेट देतात. या व्रताचे महत्त्व: या दिवशी उपवास करून भगवान विष्णूंची पूजा करावी. वामन अवताराचे स्मरण व कथा श्रवण करावे. दान धर्म केल्याने सर्व पापांचा नाश होतो. जो हे व्रत करतो त्याला मोक्ष व विष्णू लोक प्राप्त होतो. म्हणूनच परिवर्तनी एकादशीला देवाच्या निद्रेतून वामन रूपात परिवर्तना असे मानले जाते. माझी परिवर्तनी एकादशीबाबतची पौराणिक कथा आपण शांतपूर्वक ऐकल्याबद्दल धन्यवाद. माझ्या या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.